मित्रांनो, ट्रेडिंग म्हणजे काय? ट्रेडिंग म्हटलं की आपल्याला पहिले लगेच आठवतं की स्टॉक्स, निफ्टी ऑप्शन्स, बँक निफ्टी ऑप्शन्स किंवा ऑप्शन्स आपण इंडायसेसमध्ये जे काय करतो ते एक्सपायरीज. पण ट्रेडिंगमध्ये अजून एक ट्रेडिंग आहे, ती आहे कमॉडिटी ट्रेडिंग. कमॉडिटी ट्रेडिंगमध्ये नक्की काय, कोणी कोणी केलं पाहिजे, काय काय कमॉडिटीज आहे ट्रेडिंगसाठी, कुठल्या एक्सचेंजमध्ये केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आणि धनमध्ये आपण कमॉडिटी ट्रेडिंग कशी करू शकतो हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे धन मराठी चॅनलमध्ये. मी तुमचा होस्ट करण महाले. आज आपण कमॉडिटी ट्रेडिंगबद्दल सगळ्या बेसिक गोष्टी एका बिगिनरसाठी जाणून घेणार आहोत. तर चला तर मग समजून घेऊ नक्की काय आहे कमॉडिटी ट्रेडिंग. कमॉडिटी ट्रेडिंग म्हणजे काय? कमॉडिटी ट्रेडिंग म्हणजे जर तुम्ही बाईंग आणि सेलिंगमध्ये इन्वॉल्व असाल, कुठल्याही रॉ मटेरियल किंवा आपण म्हणू प्रायमरी प्रोडक्ट्समध्ये, जसं काही ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत, एनर्जीज आहेत, बुलियन्स आहे, गोल्ड सिल्वर आहे, यांना आपण कमॉडिटी ट्रेडिंग म्हणतो. कमॉडिटी ट्रेडिंग करायसाठी इंडियामध्ये 2 एक्सचेंजेस आहेत. एक मल्टी कमॉडिटी एक्सचेंज, नॅशनल कमॉडिटीज अँड डेरिव्हेटिव्ज एक्सचेंज NCDEX. इथे कमॉडिटी ट्रेडिंग होते. आपण इथनं कमॉडिटीज ट्रेड करू शकतो. कमॉडिटीज म्हणजे आपण जसं आता बोललो की यांच्यात फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये आपण ट्रेड करू शकतो. कमॉडिटीज ट्रेडिंग कोणी केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे हे पहिले समजून घेऊया की कसं केलं पाहिजे. तर फ्युचर्स आणि ऑप्शन थ्रू. असं समजा की आपण ज्या काही कमॉडिटीजबद्दल बोलतो आहोत, ज्या काही गोष्टी तुम्ही ऑलरेडी ट्रेड करता किंवा तुम्हाला एखाद्या कमॉडिटीची प्राईस वाढेल असं वाटतं, तर त्याला तुम्ही फ्युचर्स थ्रू ट्रेड करू शकतात. फ्युचर्स म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीची प्राईसचं प्रिडिक्शन करणं आणि तिला तुम्ही ओन न करता, म्हणजे त्याचे तुम्ही मालक नसतानाही तुम्हाला वाटतं की याच्या ज्या प्राईस मुवमेंट आहे याच्यातनं मला काहीतरी फायदा करून घ्यायचा आहे, याला आपण फ्युचर्स ट्रेडिंग म्हणतो. तर त्यात तुम्ही त्याचा एक फ्युचरचा कॉन्ट्रॅक्ट बाय करू शकतात. म्हणजे तुम्ही त्याची आज एक प्राईस निश्चित करू शकतात आणि उद्या जेव्हा त्याची प्राईस वाढून जाईल तेव्हा तुम्ही ती विकून त्याचा फायदा करून घेऊ शकतात. उदाहरणार्थ जसं की गोल्डमध्ये समजा आज गोल्डचा भाव 1.5 लाख रुपये आहे आणि तुम्हाला वाटतं हा भाव लवकरच 1,60,000 होणार आहे, तर तुम्ही आज 1.5 लाखात गोल्डचा एक फ्युचर विकत घेऊ शकतात आपल्या कमॉडिटी एक्सचेंजवरती. आणि तो फ्युचर होल्ड करून जेव्हा तुमचं टार्गेट येऊन जाईल 1,60,000 तेव्हा तुम्ही विकू शकता. हा आहे फ्युचर्स ट्रेडिंग. आणि असं तुम्ही कमॉडिटीची एक ट्रेडिंग करू शकता. सेम तुम्ही ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करू शकता. ऑप्शन्स म्हणजे काय की जेव्हा फ्युचरमध्ये खूप सारं मार्जिन लागतं, खूप सारी रिस्क घ्यायला लागते, खाली पडलं तर लॉसही त्या प्रमाणात होऊ शकतो. कारण की फ्युचर्समध्ये एक लिव्हरेज आहे, त्याच्यात मोठी व्हॅल्यू इन्वॉल्व्ह होऊन जाते, मार्जिनही जास्त द्यायला लागतं. बरेच लोक ऑप्शन, कॉल आणि पुटमध्ये ट्रेडिंग करू इच्छिता, जिथे तुम्हाला राईट मिळतो. म्हणजे तुम्ही जे बोलला आहात, तुम्हाला जे वाटतं आहे ते जर घडलं, तसं झालं तर तुम्हाला प्रॉफिट होईल. अन्यथा तुमचा लॉस लिमिटेड आहे. म्हणजे तुम्ही एखादा कॉल विकत घेतला गोल्डचाच, समजा 1.5 लाखाचा कॉल तुम्ही 2,000 रुपयाला घेतला होता आणि मग तुम्हाला माहिती की याचं 2,000 रुपयेच माझं नुकसान आहे, पण वरती गेलं तर मला 8,000 रुपये मिळू शकतात, तर ते तुम्ही ऑप्शन्स थ्रू करू शकतात. तर कमॉडिटीज ट्रेडिंग आपण असंही करू शकतो, फ्युचर्स आणि ऑप्शन थ्रू. हे आपल्या लक्षात आलं. कुठल्या कमॉडिटीजमध्ये तुम्ही ट्रेड केलं पाहिजे किंवा कुठल्या कमॉडिटीज आहेत ज्या ट्रेड होतात. तर पहिली कमॉडिटी आहे मेटल्स. मेटल्समध्ये 2 टाईप आहेत, आपण असं म्हणूया. प्रेशस मेटल्स. प्रेशस मेटलमध्ये गोल्ड आणि सिल्वर यात ट्रेडिंग खूप प्रॉमिनंटली होते. याच्यात व्हॉल्यूमही चांगला असतो, बरेच लोक प्रेफर करतात आहे. आणि आजकाल तर एकदमच लोकांना गोल्ड आणि सिल्वर म्हटलं की खूप जी सोन्या आणि चांदीमध्ये तेजी दिसते, त्यामुळे हे खूपच फेमस झाले. त्यानंतर दुसरे बेस मेटल्स आहेत ज्याच्यातही बरीच ट्रेडिंग होते. ते आहेत कॉपर, ॲल्युमिनियम, लेड, झिंक, निकेल. यातही बऱ्याच पैकी आता लोक थोडे इंटरेस्ट घ्यायला लागलेत, कारण की ज्या आपण प्रेशस मेटल्स म्हटलं, गोल्ड आणि सिल्वर, यातल्या मोमेंटम बघतात लोकांना, त्यातही इंटरेस्ट आता यायला लागला, तर त्याच्यातही व्हॉल्यूम थोडा वाढायला लागला आहे. तर ही पहिली कमॉडिटी आहे मेटल्स. दुसरी कमॉडिटी सॉफ्ट कमॉडिटी. सॉफ्ट कमॉडिटीजमध्ये आपण प्लांट बेस प्रोडक्ट्स म्हणू शकतो. कॉफी, कोको, रबर, टी, हे सगळ्या गोष्टी त्याच्यात येतील. या सगळ्या गोष्टी थोड्या वेदर सेन्सिटिव्ह असतात आणि ग्लोबल डिमांड्सनी इम्पॅक्ट होऊ शकतो यांच्यावरती, तर त्यामुळे यांचे प्राईस फ्लक्च्युएशन्स होतात आणि यामुळेही याच्यातही लोक इंटरेस्ट घेतात थोडंसं हेजिंग पर्पजिंग. तुम्ही त्या बिझनेसमध्ये असाल आणि तुम्हाला वाटतं की याच्या प्राइसेस वाढणार किंवा कमी होणार, तर त्या अनुषंगाने पण तुम्ही त्याच्या ट्रेड करू शकता, तर त्याचाही एक फायदा होतो. तर दुसरं आपण बघितलं सॉफ्ट कमॉडिटीज. तिसरा आहे ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये आपण जसं म्हणतो आपल्या ॲग्रिकल्चर जी कमॉडिटीज आहेत, व्हीट, राईस, पल्सेस म्हणजे शुगर, कॉटन, ह्याही कमॉडिटीज आहे. हेही मी हेजिंग करता किंवा मला यांचे ग्लोबल डिमांड्स आणि सप्लायवरनं
एक अंदाज येऊ शकतो की प्राईस फ्लक्च्युएशन्स होऊ शकतात आणि याही मी ट्रेड करू शकतो. तर तिसरं होतं ॲग्रिकल्चर. चौथा आहे एनर्जी. एनर्जीमध्ये 2 खूप मोठ्या कमोडिटीज आहेत. त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची कमोडिटी म्हणजे क्रूड ऑइल. क्रूड आपण लार्जेस्ट इम्पोर्टर आहोत आणि क्रूडचे ग्लोबल प्राइसिंगमुळे जे फ्लक्च्युएशन्स होतात आणि त्यावरती खूप साऱ्या इंडस्ट्रीज डिपेंडंट आहे इंडियामध्ये. यामुळे क्रूडमध्ये बऱ्याच व्हॉल्यूम आहे आणि बऱ्याच लोकांचा इंटरेस्ट असतो ट्रेडिंगमध्ये. आणि दुसरी कमोडिटी म्हणजे नॅचरल गॅस. नॅचरल गॅसमध्येही येत्या काळात खूप डिमांड वाढली आहे. इंडस्ट्रियल डिमांड्स वाढल्यामुळे यातही आता ट्रेडिंग वाढायला लागली, ॲक्टिव्हिटीज वाढायला लागली, लोक थोडेसे प्राइसिंग चेंजेस वाढायला लागले. गेल्या काही आठवड्यांमध्ये खूपच प्राईस वाढल्या आहेत नॅचरल गॅसेसच्या पण. तर त्यामुळेही बऱ्याच लोकांना त्याच्यात इंटरेस्ट आला आहे आता. तर ही आपण चौथी कमोडिटी बघितली, एनर्जी. तर या 4 टाईप्समधून आपल्याला कळलं की कुठल्या कुठल्या कमोडिटीज आहेत, त्यात कुठल्या सब कमोडिटीज आहेत ज्यांनी आपल्या लक्षात आलं की यात आपण ट्रेडिंग करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. आता यापुढे आपण हे बघू की की पार्टिसिपंट्स म्हणजे कोण कोण लोकं आहेत त्यांनी कमोडिटीजमध्ये ट्रेडिंग केलं पाहिजे. तर पहिला आहे हेजर्स, ज्यांना हेजिंग करायचं आहे, ज्यांच्याकडे ऑलरेडी काहीतरी इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट किंवा ऑलरेडी काहीतरी होल्डिंग आहे एखाद्या कमोडिटीचे आणि त्यांना त्यांच्या प्राईसच्या फ्लक्च्युएशनवरनं, प्राईस मोमेंटमवरनं असं वाटतं की फ्युचरमध्ये त्यांना काहीतरी लॉस नको व्हायला आणि तो लॉस प्रोटेक्ट करायसाठी ते त्याची कॉन्ट्रापोजिशन या एक्सचेंजवरती क्रिएट करून ठेवू शकतात, जेणेकरून ते त्यांच्या लॉसला वाचवतील. आपण त्याला हेजिंग असं म्हणतो. म्हणून हेजर्स आहेत ज्यांनी कमोडिटीज ट्रेडिंग मध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. दुसरा आहे स्पेक्युलेटर्स. स्पेक्युलेटर्स म्हणजे जे आपण सगळे रिटेलर्स किंवा बरेच लोक या कॅटेगरीमध्ये येतात की आपण स्पेक्युलेशन करतो. आपल्याकडे कमोडिटी तर नाही आहे, आपण होल्डही नाही करत, बट आपल्याला आपल्या स्टडीप्रमाणे, आपल्या सेटअपप्रमाणे, मे बी टेक्निकल असो किंवा फंडामेंटल असो, आपल्याला त्याप्रमाणे वाटतं की कमोडिटीजची प्राइसिंग वाढणार आहे किंवा कमी होणार आहे आणि याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आपल्या प्रॉफिटसाठी. तर त्याला आपण स्पेक्युलेटर असं म्हणू. ही सेकंड कॅटेगरी. तिसरी कॅटेगरी आर्बिट्रेजर्स. आर्बिट्रेजर्समध्ये ज्यांना अपॉर्च्युनिटी दिसते की प्रॅक्टिकल प्राइसिंग वेगळी आहे, ऑनलाईन प्राइसिंग वेगळी आहे किंवा कुठेतरी विंडो ऑफ अपॉर्च्युनिटी आहे एक, ज्याच्यामध्ये त्यांना एक आर्बिट्रेज आपण असं म्हणतो की विंडो भेटते. ते एखाद्या ठिकाणी विकतात, दुसऱ्या ठिकाणी विकत घेतात आणि त्याच्यामधला जो छोटासा फायदा तो त्यांच्याकडे ठेवतात. ही तिसरी कॅटेगरी आहे. आणि चौथं म्हणजे रिटेल ट्रेडर्स. हे रिटेल ट्रेडर्स या तिघांपैकी कुठेही ट्रेडिंग करू शकतात, बट रिटेलर्सला आपण डिनाय नाही करू शकत. खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे गेल्या काही वर्षांपासून मार्केटमध्ये. तो कमोडिटीज मार्केट असो किंवा आपण आपलं स्टॉक मार्केट असो, दोघी ठिकाणी रिटेलर्सचं पार्टिसिपेशन खूपच चांगलं आहे आणि खूपच इन्वॉल्व्ड आहे. आणि रिटेलर्स आजच्या काळात जितकं नॉलेज घेऊन येतात आणि जितक्या नॉलेज आणि जितक्या चांगल्यापणाने ट्रेडिंग करतात हे इम्पॉर्टंट आहे सगळ्यांकरता. तर ही चौथी कॅटेगरीतून शेवटची आपण बघितली पार्टिसिपंट्समधनं. कमोडिटीज ट्रेडिंग कशी करायची आपण धनच्या लॉग इनमध्ये जाऊन बघू की कुठे आपल्याला काय दिसतं आहे, कसं आपण काय घेऊ शकतो, ऑप्शन चेन कुठे अवेलेबल आहे तेही बघूया. त्या सगळ्या गोष्टी चला मी लॉग इन केलं आहे, तुम्हाला दाखवून देतो. तर जेव्हा तुम्ही धन होमपेजवर याल लॉग इन केल्यानंतर, इथे तुम्ही बघा होमपेजवरती खाली इन्व्हेस्ट आणि ट्रेड ऑन स्टॉक एक्सचेंजेसमध्ये बघा इथे खाली एक ऑप्शन तुम्हाला दिसते कमोडिटीज. कमोडिटीजवर क्लिक केल्यात तुम्हाला हा टॅब ओपन झाला कमोडिटीचा आणि तिथे बघा दिसतं आहे OI गेनर, OI लूजर, टॉप व्हॉल्यूम, टॉप व्हॅल्यू वाईज ट्रेडिंग, प्राईसचे गेनर्स की प्राईस कुठे सगळ्यात जास्त वाढली आहे, प्राईस लूजर्स, हे सगळं आहे. आपण पहिले एक शेवटच्या ऑप्शनवर जाऊया फ्युचर्स. इथनं पहिले समजून घेऊ की कुठल्या सगळ्या कमोडिटीज आहे ज्या इथे अवेलेबल आहे, ज्याच्यात आपण ट्रेडिंग करू शकतो. त्याला आपण कसं सॉर्ट करू शकतो. जसं आहे ॲल्युमिनियम मिनी आहे, ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, गोल्ड पेटल आहे, लेड आहे, नॅचरल गॅस आहे, झिंक आहे, यात सगळे इथे दिसतात. मी इथे याला फिल्टर लावू शकतो, चेंजवरती क्लिक करू शकतो. मला टोटल कुठल्या सगळ्यात जास्त आता हे पडल्यात इथनं सॉर्ट झाल्यात किंवा कुठल्या सगळ्यात जास्त वाढल्या आहेत, तसं जर मी परत क्लिक केलं तर मला त्याने सापडेल. मला ओपन इंटरेस्टने जर फिल्टर करायचं आहे की सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्ट आता कुठे आहेत, तर गोल्ड पेटलमध्ये आहेत, मग नॅचरल गॅसमध्ये पण आहेत, कॉपरमध्ये पण आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त ओपन इंटरेस्ट आहेत. मी जर टॉप व्हॉल्यूममधनं जाईल, ह्या क्रायटेरियातनं जाईल, तर मला इथे दिसतं की सिल्वरच्या या पुटमध्ये 3,30,000च्या पुटमध्ये सगळ्यात जास्त व्हॉल्यूम ट्रेड झाला आहे. 14,994 कॉन्ट्रॅक्ट्स ट्रेड झाले आहेत. तर तो आज पडला आहे 3600 आणि 90% पडला पर्सेंटेजमध्ये जर बघू. आणि त्याची LTP आता 421 रुपये. मला जर या ट्रेड करायचं असेल तर मी बाय किंवा सेल बटनवर क्लिक करायला पाहिजे. इथनंच मला ट्रेड करता येईल त्याच्यामध्ये. जसं आता ते मी मार्केटवर क्लिक केलं तर मला 1 युनिट 1 लॉट हा आपल्याला 2,000 रुपयात येतो आहे, तर ते मला इथनं कळेल. मी टॉप लूजर्समध्ये गेलो तर मला OI लूजर्सप्रमाणे की सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे पडला आहे
तोही मला इथे बघायला मिळेल. जर मी OI गेनर्सवर क्लिक केलं तर मला इथे OI कुठे वाढला आहे तेही दिसेल. खाली जर तुम्ही इथं बघू शकत असाल तर ऑप्शन चेन दिसते. म्हणजे मी ऑप्शन चेनवर क्लिक करेल आणि मला असं समजायचं की गोल्ड मिनीची ऑप्शन चेन बघायची आहे, तर मी त्यावर जर क्लिक केलं तर मला एक दुसऱ्या पेजमध्ये गोल्ड मिनीची ऑप्शन चेन दिसेल. जसं आता इथे फ्युचरची प्राईस 1,58,971 रुपये चालू आहे, तर मला इथे कळतं की पुट या बाजूचे 1,58,900ची पुट 3300ला चालू आहे. कॉल बघायचे तर 3486ला चालू आहे. तर हेही मला दिसतं आहे. वरती एक्सपायरीज मी चेंज करू शकतो. ही आज 29 जानेवारीची एक्सपायरी मला दिसते आहे, 26 फेब्रुवारी आणि 26 मार्च हेही सगळे इथे अवेलेबल आहे. मला इथून त्यांचे चार्टे ओपन करायचे असतील तर मी चार्टे ओपन करू शकतो. जसं आता मी 29 जानेवारीवरती आहे आणि मला समजा कॉलचा चार्ट बघायचा आहे, तर मी या बाजूला कॉलवर येऊन इथे बघा ट्रेडिंग व्ह्यू दिसतं, मी त्यावर क्लिक करेल तर त्याचा चार्ट ओपन होऊन जाईल त्या स्ट्राईक प्राईसचा. आपण जे काही इंडिकेटर्स लावले असतील ते बाय डिफॉल्ट दिसतील. टाईम फ्रेम तुम्हाला इथनं चेंज करता येईल. जसं आपण नॉर्मली स्टॉक्समध्ये करतो तसंच आपल्याला इथेही सगळ्यात आपल्या ट्रेडिंग व्ह्यूच्या विंडो अवेलेबल आहे. तसं तुम्ही अकॉर्डिंगली ट्रेडही करू शकता. तर अशा प्रकारे आपण कमोडिटीजमध्ये ट्रेडिंग करू शकतो. धनमध्ये सोप्या पद्धतीने खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहे. याचं एक डॉक्युमेंट अवेलेबल आहे. तुम्ही ऑनलाईन जाऊन धनच्या ब्लॉग्समध्ये व्हॉट इज कमोडिटी ट्रेडिंग हाही वाचू शकता. एकदम सिम्पल फॉर्मॅटमध्ये आहे लिहिलेलं सगळं. तुम्हालाही काही प्रश्न असतील तर आपण खूप साऱ्या गोष्टी कमोडिटी ट्रेडिंगवरती इथून पुढेही करणार आहोत. हा एकदम बेसिक आणि बिगिनर व्हिडिओ होता तुमच्या सगळ्यांसाठी. त्या गोष्टींची माहिती ठेवा. तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.